सोशल मीडियावर केलेली सोन्याच्या दुकानाची अनोखी जाहिरात दुकानदाराच्या आली अंगलट. दुकानासमोर महिलांची गर्दी होऊन रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुकान मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरातील गुरुवारपेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलरी दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची केलेली सोशल मीडियावरील अनोखी जाहिरात त्याच्याच अंगलट आल्याची घटना घडली आहे. या जाहिरातीमध्ये दुकानाचा इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि दुकानाची जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे 50 व्ह्यू मिळाले की त्या महिलेला 1 ग्रॅम मोफत फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार. ही माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली. या जाहिरातीमध्ये पहिल्या 1000 येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं लिहिलं होतं. मात्र ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली आणि या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे ही सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह 2 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणात कोणीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याचे यावेळी स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले. सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. गुरुवारपेठ गुरु अलंकार अपार्टमेंट मधील श्वेताई ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व त्यांचे मॅनेजर ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी एक त्यांचं नवीन ज्वेलरी शॉप ओपन केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि त्याच्या जाहिरातीसाठी म्हणून त्यांनी एक त्यांच्या दुकानाचे जे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवील आणि ते प्रथम पहिले जे 1000 महिला असतील जे 2 दिवस कंटिन्यू स्टेटस ठेवतील आणि ज्यांना कमीत कमी 50 व्ह्यूज मिळतील तर अशांना ते फार्मिंग ज्वेलरी 1 ग्रॅमचं फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट हे दसरा सणानिमित्त 22/9/2025 रोजी देणार होते. आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्कीम तशी राबवली होती आणि ती स्कीम राबवलेली असताना त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर 22/9/2019 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते ज्यांनी 2 दिवस स्टेटस ठेवले आणि ते गिफ्ट घेण्यासाठी महिला जमलेल्या होत्या त्यांच्याकडून पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि वाहतुकीस असा रहदारीचा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन बघितलं असतं तर ह्यांनी कोणत्याही प्रकारचं कोणतेही असं नियोजन न करता जे दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी नियोजन न केल्यामुळे वाहतुकीचा अडथळा झाला आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्याबद्दल त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 126(2) अन्वये सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये की ते महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली अशा पद्धतीने कोणत्याही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाही आहे.